आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. देवी भोयरे येथील अंबिका देवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी. पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील अंबिका देवीच्या मंदिरात घटस्थापनेपासून राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून नवसाला पावणारी देवी म्हणून अंबिका देवीचं नाव लौकिक राज्यात असल्याने घटस्थापना, होमहवन व दसरा या तीनही उत्सवासाठी या ठिकाणी राज्यातील भाविक फार मोठ्या संख्येने येत असतात. देवी भोयरे या छोट्याशा गावातील श्री अंबिका देवीचे हे पवित्र स्वयंभूस्थान जागृत देवस्थान आहे. माहूरची श्री रेणुका माता या ठिकाणी तांदूळाकार पाषाण मूर्तीच्या स्वरूपात स्वयंभू प्रकट झालेली असून ती दक्षिणाभिमुखी आहे. दक्षिणेकडे मुख असलेली देवस्थाने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची उत्पत्तीची कथा विस्मयकारक आहे. क्षीरसागर हे गावातील प्रतिष्ठित ब्राह्मण घराणे. माहूरची श्री रेणुका माता हे त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरुष रेणुका मातेच्या निस्सीम भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नियमितपणे करीत असत. त्या काळी हा दूरचा प्रवास अतिशय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जिकिरीचा प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नित्यनेम खंडित झाला. त्यामुळे अतिशय व्यथित होऊन त्यांना रेणुका मातेच्या दर्शनाची तळमळ लागून राहिली. आणि काय आश्चर्य, श्री रेणुका मातेने सतत 3 दिवस त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे असे सांगून विशिष्ट जागा दाखवली आणि त्या ठिकाणी खणल्यास मी प्रगट होईन असे संकेत दिले. तेच आहे पवित्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार खणल्यानंतर श्री अंबिकेची तांदूळाकार पाषाण मूर्ती म्हणजेच तांदळा जमिनीमधून म्हणजेच भुयारामधून स्वयंभू प्रकट झाली. या मूर्तीभोवती हळदी कुंकवाच्या पेटेही आढळून आल्या. या ठिकाणी श्री रेणुका माता भुयारातून म्हणजेच भुविवरातून प्रकट झाली म्हणून गावाला देवी भुविवर असे नाव प्राप्त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव देवी भोयरे असे रूढ झाले. एक जागृत देवस्थान म्हणून अंबिका मातेचा महिमा राज्यातील सर्व ठिकाणी परिचित आहे. देवीची मूर्ती संपूर्ण पितळी आहे. देवीच्या 8ही हातामध्ये दैत्याचा संहार करणारी शस्त्रे आहेत. नवरात्र उत्सवात देवीला 9 वारे साड्या, सोन्या चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्यात येत असतो. दररोज सकाळी आणि सायंकाळी 2 वेळा आरती करण्यात येते. यावेळी मंदिरात आणि परिसरात आरतीचा आनंद घेण्यासाठी व देवीची आराधना करण्यासाठी हजारो महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी सप्तशती पाठ व देवी स्तोत्र व श्री सूक्त या अभिषेकाने घटस्थापना केली जाते. 11 दिवस चालणाऱ्या उत्सवात झेंडू, मुखवटे व शेजारी गौराई व कांजण्याई यांचे मुखवटे असून देवीसमोर हजारो नंदादीप लावण्यात येतात. दररोज आरती, छबिना आदी कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात. श्री क्षेत्र देवी भोयरे श्री अंबिका देवी हे ठिकाण महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेरपासून 20 किलोमीटर व शिरूरपासून 28 किलोमीटर अंतरावर देवी भोयरे हे क्षेत्र आहे. पुणे ते शिरूर, शिरूर ते कल्याण मुंबई, नगर पारनेर, देवी भोयरे इत्यादी ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूरकडे जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत. त्या सर्व देवी भोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथूनही सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत. राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या या अंबिका मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नवरात्रात भाविक येत असतात. त्यांना देवीचे दर्शन होण्यासाठी ग्रामस्थांनी चांगली व्यवस्था केली आहे. तसेच गाव व परिसरात ग्राम अभियान, ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. अंबिका देवस्थान, देवी भोयरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच विविध संस्था यांनी एकत्र येऊन नवरात्र उत्सवात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत. अंबिका मातेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून येथील मिठाईचे तसेच लहान मुलांच्या खेळण्याच्या दुकानांनी या ठिकाणी गर्दी केली असून या दुकानदारांना यात्रेकरू व भाविक यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अंबिका देवी ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष संपतराव वाळुंज, सरपंच
अशोकराव मुळे, सोसायटीचे चेअरमन सुभाष बेलोटे, विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक तसेच ग्रामस्थ तसेच अंबिका देवी नवरात्र उत्सव मंडळ हे सर्व मंडळी अतिशय एकोप्याने व एकमेकांशी समन्वय ठेवून नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. घटस्थापना ते दसरा या 11 दिवसाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला आहे. अंबिका मातेच्या दर्शनासाठी राज्यातून 11 दिवस मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देवी भोयरे नगरी सज्ज झाली असून मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, ग्राम अभियान, ग्राम स्वच्छता अभियान सुरू असून मंदिर परिसर व गाव स्वच्छ व सुंदर कसा राहील यासाठी गावकरी परिश्रम घेत आहेत. अंबिका देवीच्या नवीन मूर्तीसाठी लाखो रुपये खर्च येणार असून भाविकांनी सढळ हस्ते देणगी द्यावी असे आव्हान अंबिका देवी ट्रस्ट पदाधिकारी व गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी आवाहन केले आहे. बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी होम हवन संपन्न झाला असून गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी गावकरी, मुंबईकर मंडळ तसेच ट्रस्ट, ग्रामपंचायत व विविध संस्था यांनी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून देवीची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. नंदकुमार दामोदर घाडगे, राहणार कोणीपाट, कदमपस्ती ग्रामपंचायत. आम्ही आई अंबा देवी भोयरे अंबिका माता जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून या मंदिरात येतो. आम्ही आमच्या घरात काही नसताना ह्या देवीच्या आधारामुळे आम्ही आज खूप मोठ्या वरती लेवलला आलो. आज माझं सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रभर मी 1200 लोक देतो आहे. आईची कृपा आहे म्हणून आज इथपर्यंत आम्ही आलो. अशीच सेवा सगळ्या भाविकांवर आईची असू द्या हीच नम्रपणे आम्ही प्रार्थना करतो आईचरणी. आणि सगळ्यांना सुखात आणण्यात ठेव आहे. आणि असंच आईचं उद्धार खूप मोठं खूप जगामध्ये नाव व्हावं आईचरणी प्रार्थना करतो. उत्सवानिमित्त सर्व देवी भोयरेचे ग्रामस्थ आणि सर्व भाविकांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आम्ही या ठिकाणी दरवर्षीच येतो. आमच्या आजी आजोबांपासून आम्ही या देवस्थानामध्ये येत आहोत. खरं तर त्यावेळी फार पूर्वी माझ्या नाव काजल गणेश आवाळे, मी आवळवाडीवरून आली आहे. आणि या देवीला मी आजी आजोबांच्या खूप काही वर्षापूर्वीपासून आली आहे. गाव तळवडे इथून मी गेल्या 45 वर्षापासून या देवीला मुळगंगेला आणि या देवीला येत असतो. मला इथनं बऱ्याचशा काही गोष्टीचा फरक वाटल्यापासून मी गेले 45 वर्ष. माझं नाव मयुरी अभिजित रासकर. हे माझं कुटुंब आहे, शिंदे कुटुंब. आम्ही सगळे वांबोरीवरून आलेलो आहोत इथं. आणि गेली 25 वर्ष आम्ही आहे ना या देवीच्या इथे दर्शनासाठी नवरात्रीला आवर्जून येत असतो. आणि सांगायची गोष्ट म्हणजे इथली सजावट जी आहे मंदिराची खरंच खूप छान आहे. आणि देवीचा जो घट बसवला जातो ना तो खूप आकर्षक असतो. आम्ही दरवर्षी तो आवर्जून बघतो. आणि काहीही जरी असलं तर न चुकता आम्ही देवी भोयरे या देवस्थानला नक्की येतो. माझे नाव रासकर, मी आता दुसरी शिकत आहे. हे मंदिर जे आहे ते मला खूप आवडते. ही देवी मला खूप आवडते. मी त्यांनी स्वच्छता असते व सगळं घट बसवले असते, खूप घट बसवले असते आणि घरी एकच बसवलं असते. मी तर म्हणतो अरे एक